जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच केरळ या राज्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट सुरू केले. केरळमध्ये सुद्धा कोठे? तर केरळमधील कोलम जिल्ह्यात हे डिजिटल कोर्ट स्थापन करण्यात आला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. वक्फ संशोधन विधेयक 2024 साठी नियुक्त केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, 8 ऑगस्ट रोजी हे वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं, पण त्या विधेयकाला होणाऱ्या विरोधामुळे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सोपविण्यात आलं व ही जी संयुक्त संसदीय समिती आहे याचे अध्यक्ष जगदंबिका पाल आहेत. या समितीची पहिली बैठक 22 ऑगस्ट रोजी पार पडली आहे. या समितीमध्ये एकूण 31 सदस्य आहेत, त्यापैकी 21 सदस्य लोकसभेचे तर 10 सदस्य राज्यसभेचे आहेत. बरं, या वक्फ कायद्याविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू सरकारने 1954 साली हा वक्फ कायदा केला होता व यानंतर या कायद्यात 1995 मध्ये काही बदल करण्यात आले व त्या बदलानुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली. बरं, हे वक्फ म्हणजे काय? तर हा एक अरबी शब्द असून याचा अर्थ अल्लाहची भूमी असा होतो आणि जेव्हा कोणतीही मुस्लिम आपली जंगम किंवा जंगम मालमत्ता कायमस्वरूपी धार्मिक धर्मदाय किंवा धार्मिक हेतूसाठी अल्लाहच्या नावावर समर्पित करतो तेव्हा अशा समर्पणास वक्फ म्हणतात आणि अशा मालमत्तेला वक्फ मालमत्ता असे म्हणतात. मित्रांनो, जे सध्याचं नवीन विधेयक आहे हे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने किरण रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला असून या नवीन विधेयकानुसार वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्ताकडून काढून घेऊन ते अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिले जाणार आहेत. तसेच या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले 2 प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत असे त्यात तरतूद करण्यात आली आहे. व आता हा नवीन दुरुस्ती कायदा बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायांना सुद्धा स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देतो. याआधी जर एखादी मालमत्ता आपली असल्याचा दावा जर वक्फ बोर्डाने केला तर त्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची प्रोसेस ही खूप किचकट होती. पण आता या 2024च्या विधेयकात वक्फ लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात 90 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्य संख्या सुद्धा कमी करून 2 करण्यात आली आहे आणि या लवादाचा निर्णय आता अंतिम असणार नाही. आता हा प्रश्न पहा. 24व्या हस्तकला निर्यात पुरस्कारात महत्वाच्या लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता या 24व्या हस्तकला निर्यात पुरस्कारात अत्यंत महत्वाच्या लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने जम्मू काश्मीरच्या मुझफ्फर हुसेन यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, जे पुरस्कार आहेत हे 1989 मध्ये स्थापन करण्यात आले असून हे पुरस्कार एकूण 4 श्रेणीमध्ये देण्यात येतात. आताचे जे पुरस्कार आहेत हे 2019 ते 20 आणि 2020 ते 21 मधील कामांच्या आधारे देण्यात आले आहेत व या पुरस्काराचं वितरण केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 3. आता नुकतीच केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता केंद्रीय गृहसचिवपदी गोविंद मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे गोविंद मोहन आहेत हे सिक्कीम कॅडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्या जागी त्यांची गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी याआधी सांस्कृतिक मंत्रालयात सुद्धा सचिव म्हणून कार्य केलेलं आहे व ते बनारस हिंदू विद्यापीठातील BTech विद्यार्थी आहेत. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं की संरक्षण सचिवपदी राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती सचिवपदी दीप्ती उमाशंकर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव, पोलाद मंत्रालयाचे नवे सचिव संदीप पुंडरीक व ईडीच्या संचालकपदी राहुल नवीन तर UN मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पी हरीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, या सर्व नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी पॉइंट लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित आपल्याला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या भारतीयाला ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्डमध्ये A+ रेटिंग देण्यात आले? तर आता हे जे A+ रेटिंग आहे हे RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना देण्यात आलं आहे. मित्रांनो, शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्या वर्षी हे A+ रेटिंग मिळवलं आहे. त्यांना या आधीच्या वर्षी सुद्धा हे A+ रेटिंगच देण्यात आलं होतं व आता या वर्षी सुद्धा
त्यांना A+च रेटिंग देण्यात आलं आहे. शक्तिकांत दास यांच्याबरोबरच डेन्मार्कचे ख्रिश्चियन केटेल थॉम्सन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांना सुद्धा A+ मानांकन देण्यात आलं आहे. शक्तिकांत दास हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? तर ते RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 2023-24च्या C8 क्रिकेट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच रोहित शर्मा यांना C8 क्रिकेट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, हे जे C8 पुरस्कार आहेत हे 1995-96 मध्ये सुरू करण्यात आले होते व ही या पुरस्काराची 26वी आवृत्ती आहेत. या C8 क्रिकेट पुरस्कारात इतर सुद्धा काही पुरस्कार जाहीर झाले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, जीवनगौरव पुरस्काराने राहुल द्रविड यांना सन्मानित करण्यात आला आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज विराट कोहली, वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे गोलंदाज मोहम्मद शमी, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज हा यशस्वी जयस्वाल ठरला आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज हा रविचंद्रन अश्विन, वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 फलंदाज फिल सॉल्ट, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 गोलंदाज हा टीम साऊथी ठरला आहे. याबरोबरच महिलांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार स्मृती मानधना, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दीप्ती शर्मा यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच वालीवडे कोल्हापूर स्मारकाला भेट दिली, तर हे स्मारक कोणत्या देशात स्थित आहे? मित्रांनो, हे जे वालीवडे कोल्हापूर स्मारक आहे हे पोलंड या देशामध्ये स्थित आहे. बरं, पोलंड देशामध्ये अशा प्रकारचं स्मारक का स्थापन करण्यात आलं? तर मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरच्या वालीवडे या गावाने पोलंडच्या सुमारे 5000 नागरिकांना आश्रय दिला होता व या नागरिकांनी मायदेशी गेल्यानंतर वालीवडेच्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी हे स्मारक स्थापन केलं आहे. मित्रांनो, सध्या आता भारत आणि पोलंडमधील राजनैतिक संबंधांना सुद्धा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत व यानिमित्त आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड देशाच्या भेटीवर गेले असून मागील 45 वर्षामध्ये पोलंडला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणती युनिव्हर्सिटी संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पहिली संविधान अकादमी स्थापन करणार आहे? तर आता संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी ही देशातील पहिली संविधान अकादमी स्थापन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन जॉर्डनमध्ये करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या साईनाथ पारडी यांनी ग्रिको प्रकारातील 51 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे व याबरोबरच रोनक दहिया यांनी सुद्धा 110 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 9 भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करार केला? तर आता भारताने जपान या देशासोबत हा ग्रीन अमोनिया निर्यात करार केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर आता पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस हा 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे व मित्रांनो, हा दिवस 23 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जात आहे? तर 23 ऑगस्ट रोजीच इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला होता व यासाठीच राष्ट्रीय अवकाश दिवस हा 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे? तर टचिंग लाईव्ज वाईल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, बांगलादेशातील अशांततेमुळे ICCने महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.